15 ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला सर्वांना. तर पहा मला कानी बोलवलं होतं पण माझी रात्री तर तब्येत बिघडून गेली, त्याच्यामुळं कानी मी गेलेलं नाही. म्हणजे सकाळी 7 वाजताच गेलेले होते, नंतर माझी तब्येत नाही चांगली, तर म्हणून मी गेले नाही. मग इथं बसल्याच मी कानी मग शेवट मी व्हिडिओ काढलेला होता. म्हणलं चला बाबा आपण तर नाही गेलो पण ओळखन. तर मग इथं आई पण गेल्या होत्या. मला आईने त्या आहेत ना त्यांचा तिकडून पलीकडून त्या पिवळे म्हणजे लाल काटे इथं त्या आई होत्या बरं का. म्हणजे 2 तिथे एक आई आणि तिथे एक आई. तर त्याच्याच मधली अलीकडे इथं इथं कानी मस्त तिरंग्या ओढण्या आणल्या होत्या आणि मस्त एन्जॉय केला होता इथं आपला 15 ऑगस्टाचा. तर कोणाला आवडला नक्की कमेंट करून सांगा. माझं जाणं झालं नाही पण हे कानी नेहमी करता राहते इथं, पण कसं येतं ती हे होत नाही तिथं. तर नेहमी साथ येतात, पण कोणता वाढदिवस असला तर कार्यक्रम घेतात, 15 ऑगस्ट असला कार्यक्रम घेतात, म्हणजे कोणता असला तर कार्यक्रम इथे घेतात. तर मी काय गेली नाही. तर आवडला तर नक्की कमेंट करता तुम्ही. तर माझ्याकडून जाणं झालं नाही, नाहीतर मी पण असते इथं. पण माझी तब्येत एवढंच बिघडून गेली, काय करायचं मग. मी तिकडं त्या इकडं पण गेली ना, त्याने घरी बोलवलं होतं तिकडं गेली नाही आणि काहीच नाही. तर अशी इथं नेहमी कार्यक्रम घेणं चालू राहतात त्याची. तर ते ना सकाळीच येत आहेत, 7ला येतात इथं. म्हणजे मग कोणी कामाला जाते, कोणी ड्युटीवर जाते, कोणी कुठे जाते, त्याच्यामुळं कानी लवकर येत आहेत इथं. व्यायाम करण्यासाठी पण येत आहेत. आणि 15 ऑगस्टच्या मस्त पांढऱ्या साड्या घालून आले. पुन्हा ते ओढण्या आले याचं आपल्या झेंड्यावानी. तर मस्त मज्जा आली होती. तर कमेंट लाईक कर जा बरं का. तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल या कोपऱ्यामध्ये. तर काही झेंड्याबाई इथे झेंडे येतं. तर आता पुढे बघा तुम्ही तर झेंडे. तर मग इथे एवढा कार्यक्रम भारी केला ना. तुम्ही पुढे लय भारी कार्यक्रम केलेला आहे. हे झेंडे ठेवलेले आता ते हाती घेतील ना, ते म्हणजे आता चौकून फिरला. तर पहा इकडं. तर नक्की व्हिडिओ पहा. पुढे कानी मिरवणूक निघणार आहे. तर तुम्ही मिरवणूक नक्की व्हिडिओमध्ये आहे माझ्या, तर तुम्ही पहा नक्की. मिरवणूक निघणार आहे, मुलाची निघते तशीच मिरवणूक निघणार आहे. झेंडे घेऊन तर कार्यक्रमाला तुम्ही सगळे हजर होऊन पाहण्याची कोशिश करण्यात यावा माझ्या बहीण भावांनी. तर लाईक कमेंट करा. तर माझी तब्येत नव्हती म्हणून मी गेलेली नव्हती. तुम्हाला तर मी आधीच व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे. तर आता पुढे पहा तुम्ही मिरवणूक निघणार आहे नक्की. आणि कोणाला आवडला तर नक्की मला सांगा तुम्ही. इथं किती मस्त कार्यक्रम केलेला आहे. लांब जायचं कामही नाही, काय नाही. बरं असंच नाही आत्ताच म्हणून 15 ऑगस्टला नेहमीसाठी म्हणजे कोणते जर कार्यक्रम जर कुठे असले तर ते इथे घेत आहेत. असं नाही की बाबा घेत नाही. तर ते पुन्हा झेंडे आणलेले इथं. झेंडे तुम्हाला दिसले असतील म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर माझ्या बहिणीचा, माझ्या आईचा, तर माझ्या मावशीचा, माझ्या ताईचा, सर्वांचा तुम्ही मनापासून पहा. तर त्या ताई मधात आहेत ना, तर त्याच सगळ्याचा कानी हे घेतात व्यायाम रोजसाठी. पण त्यात जास्त एवढं महत्त्वाचं ते ह्या बाया मधातल्या आहेत ना छत्रीजोड्या ताई, तर त्याच घेतात. तर त्यांना एवढ्या म्हणलं त्यांना ती पाऊस येऊन राहिला म्हणून त्याच्यावर छत्री ठेवलेली, पण त्यात ताई कार्यक्रम घेत आहेत. तर आता ते गाणं बंद केलेलं आहे, पाऊस येऊ लागला होता ना त्याच्यामुळं. पण आता ना थोडक्यात निकाने आता झेंडे घेतील. तर झेंडे घेऊन आता मिरवणूक काढायची. नाही पाऊस येऊन राहिला पळून राहिलं छत्र्या आणण्यासाठी. आता तुम्ही पहा किती मज्जा येणार आहे. छत्र्या घेऊन आता सगळेजणी छत्र्या, पाऊस आला ना ज्याने आणल्या आता
ते त्यांना माहीतच होतं पाऊस येईन म्हणून, आभाळ होतं खूप त्याच्यामुळे. तर आता छत्र्याची ही गंमत पहा तुम्ही. सगळ्यांनी छत्र्या घेतल्या, तर सगळे छत्र्या घेऊन राहिल्या. एका जागेवर उभ्या राहतील, छत्र्या तुम्हाला दिसतील. तर मग याच्या पुढे काही मिरवणूक म्हणजे पाऊस कमी झाला ना, म्हणजे काहून ते आताच घराकडे जात होते. पण कसं आहे की त्याचं ते पुढचं काने ते मिरवणूक काढायची राहिली, त्याच्यामुळं काने छत्र्या घेऊन, म्हणजे त्यांना माहीतच होती मग छत्र्या आणल्या तर 5 छत्र्या घेऊन कशा राहिल्या सांगा. प्रत्येक काय ना छत्र्या आणल्या, म्हणजे असं कोणाला फोन करून सगळ्यांना सांगण्यासारखे तुम्ही छत्र्या घेऊन यावा म्हणून छत्र्या घेऊन आल्या. एका गोळ्यामेळ्यानं राहू राहिल्या. तर पाऊस आता उघडा ना की लगेच कानी चपाती झेंडे पण भिजू लागले, तर त्यांनी घेतले तेवढं. तर मग आता झेंडे घेऊन म्हणजे आता मिरवणूक काढणारे ताई सगळे मिळून, म्हणून नाही तर आताच त्या घराकडे जात होत्या ना, म्हणून पण त्या थांबलेल्या आहेत. पण नक्की पाहतो मी मिरवणूक कशी निघणार आहे. तर एवढा आनंद आहे ना याच्यामध्ये, 15 ऑगस्टमध्ये एवढा आनंद आहे ना. तर एवढे भरभरून गाणे म्हणतात, मस्त मिरवणुकी, मस्त झेंड्याची पूजा होती. तर मी काल गेले होते तिथं त्यांना पण झेंडा रिकामा करून दिला. तर तणकट होतं ना, तर मी तिथं उठून गेले होते तिथं उठून गेलं होतं मी तणकट. तिथं पूजा करायला सांगले, त्यांना सांगलं. त्या मामाला सांगलं की म्हणलं इथं का नाही, मामीला म्हणलं, मामाला म्हणलं आणि इथं तणकट घ्यायचं तुम्हाला पूजा करण्यासाठी. त्या मामीला म्हणलं याच्यावर रांगोळ्या काढून घेतो मी करणाऱ्या. लगेच आता झेंडे घेतले. आता झेंडे घेतले ना, आता लगेच मिरवणूक निघल शेवटपर्यंत. फक्त बघा पाऊस गेला म्हणजे आता पाऊस गेला, आता मिरवणूक निघल. तर वंदे मातरम असं हे म्हणून तरी हे एकत्र म्हणजे आता सगळं पाऊस उघडाना म्हणून मग आता हे सगळे असे एकसारखे उभ्या राहिलेले आहेत. तर माझ्या अप्पा म्हणता येत नाही, मध्ये राहत होतं ताई पुढे होत्या ना, ताई मागं आल्या तर इथं उभं राहिल्या. आता पहा पूर्ण म्हणजे पाऊस गेला, तर आता पहा मिरवणूक निघणार आहे. आता पहा दोघी येताई यांनी तिघींनी झेंडे घेतले. तर झेंडे घेतले तर आता येता ये ना हे व्हिडिओ काढतील. आणि ह्या कानी मिरवणूक ना अशी चिकून, तर मिरवणूक घेऊन तर लगेच आता माझ्या ताई आहेत ना, तर माझ्या ताई इथून व्हिडिओ काढून आणतील, मग त्या यूट्यूबला टाकतील. म्हणून त्याच्यामुळं मग माझा पण व्हिडिओ तुम्ही बघा, किती छान मस्ते. तर खरंच ना हे झेंडेची ना लय मेहरबानी झेंडेला. मी जय शिवराय सगळ्याला 15 ऑगस्टाच्या हार्दिक शुभेच्छा. तर पहा बरं आता मी काय जास्त बोलणार नाही. आता कशी मिरवणूक न घेऊन येणार आहे तर हे थोडं थांबलं म्हणजे कसं की ते काढला. तर हे जे आता असे न धक्कीला आणि त्या ताई पलीकडे आहे ना, त्या हे काढून राहिल्या, व्हिडिओ काढून राहिल्या. ते एकसारख्या चालल्या आहे, मी वरतून काढलेलं आहे. तर आता तिकून तशाच आहे ना, आता अशाच ना, तर तिकून तशा असे येतील. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा. किती आमच्या इथं मस्त असं लांबून येत आहेत ना इथं. तर मोठं असं पटांगण नाही ना, त्याच्यामुळे इथे जे नाही ते इथे येतील. तर पहा वंदे मातरम चालू आहे. तर या झेंडा आहे ना, हे झेंडा तर एवढा पावरचा आहे ना ह्यो. तर अभिमान आहे ते झेंडा धरण्यासाठी, हाती धरण्यासाठी. आमच्या घरात पण झेंडा आहे तो. तर आम्ही का लय दिवसा म्हणजे ते झेंडा राहते तिथं ना, तर आम्ही ते काही खाली पडू देत नाही झेंडा. आम्ही त्याला काही भिंतीला बाबासाहेबाजवळ चिकटपट्टी लावून तरी ते आम्ही पडू देत नाही त्याला. आता अभिमान आहे त्याचा. तर दर्शन घेऊन आम्ही हे करतो आहे, पूजा राहते तर तिथं त्यांना राहते तिथं. असं बरं वाटते बाबा झेंड्यानं, त्या जीवन आहे आपलं त्यांच्यापासून, म्हणून त्याच्यामुळे तर पायी इकडं आले आहेत ना. आता इकडं कुठं आलेले आहेत आता इथे मला सांगते मी. त्याचे ते तिथं राहतात छत्र्या, DJ तिथं राहते ना, तिथं आलेले आहेत. तर मग कसा वाटला
याच्यात मी पाहता झेंडे दोन्ही झेंडे 3 झेंडे घेऊन उभे राहिलेले आहेत. आता इथं बोलत आहेत. तर ताई व्हिडिओ काढत आहेत. तर सांगा शाळेत जायचं आहे का आम्हाला गरज? आम्हाला इथंच कार्यक्रम पाहायला भेटत आहेत. पुन्हा जायचं काम नाही. पण मी जात होते तिकडं, पण मला करमत बी नव्हतं. आमचा जायचा विषय होता तिकडं. त्या आई म्हणल्या की आपण बाई इथं बसलेले ते आईला झाला आता उशीर, मग मी इथं मी बसलेली. चालली तर मी पसारा टेकवला इथं आणि बसली मी. तर आपण इथं काने मुली येतात बरं का. एकानं इथं हे करून राहिला तर मी इथं बसलेली आहे. म्हणलं थोडा म्हणलं इथं बसून घ्या, म्हणजे टाइम झाला म्हणलं तर आपण थोडंसं तिकडं आपण 4-5 मिनिटांना आपण करून घेऊ काम. त्याच्यामुळे इथं बसलेली.